आकाशात अचानक एक चमक दिसते आणि काही सेकंदांनी कानठळ्या बसवणारा कडकडाट ऐकू येतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, ही प्रचंड शक्तिशाली वीज ढगांमध्ये नेमकी तयार कशी होते? आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे विजेचं तापमान सूर्याच्या पृष्ठभागापेक्षाही जास्त असू शकतं. मग नक्की काय घडतं आकाशात? चला तर जाणून घेऊया. पावसाचे मोठे ढग तयार होत असताना त्यांच्यामध्ये असंख्य पाण्याचे थेंब, बर्फाचे कण आणि हिमकण सतत एकमेकांवर आदळत असतात. या टकरांमुळे विद्युत भार म्हणजेच इलेक्ट्रिक चार्ज तयार होतो. हळूहळू ढगाच्या वरच्या भागात सकारात्मक चार्ज जमा होतो आणि खालच्या भागात नकारात्मक चार्ज जमा होतो. म्हणजे संपूर्ण ढग एका विशाल बॅटरी सारखा बनतो. पण इथेच खरी गोष्ट सुरू होते. जेव्हा या चार्ज मधील फरक खूप वाढतो तेव्हा निसर्ग तो समतोल करण्याचा प्रयत्न करतो आणि अचानक ढगातून दुसऱ्या ढगाकडे किंवा जमिनीकडे प्रचंड विद्युत प्रवाह झेपावतो. यालाच आपण वीज चमकणे म्हणतो. पण थांबा, जर वीज ढगांमध्ये तयार होते तर ती नेहमी जमिनीवरच का पडत नाही? कधी ती एका ढगातून दुसऱ्या ढगात चमकते तर कधी थेट जमिनीकडे झेपावते. असं का? कारण वीज नेहमी त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करते जिथे चार्ज फक्त सर्वात जास्त असतो. कधी हा फरक दोन ढगांमध्ये असतो तर कधी ढग आणि जमीन यांच्यामध्ये. म्हणूनच विजेचा मार्ग प्रत्येक वेळी वेगळा असू शकतो. पण तुम्ही एक गोष्ट नक्की लक्षात घेतली असेल, आपल्याला आधी वीज चमकताना दिसते आणि नंतर कडकडाटाचा आवाज ऐकू येतो. असं का? कारण प्रकाशाचा वेग आवाजापेक्षा खूप जास्त असतो. म्हणून विजेचा प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत क्षणार्धात पोहोचतो, तर कडकडाटाचा आवाज काही क्षणांनी आपल्या कानापर्यंत येतो. आणि पुढची माहिती ऐकून तुम्हाला कदाचित विश्वासही बसणार नाही. एका विजेच्या चमकण्यात कोट्यावधी व्होल्ट्सची ऊर्जा असू शकते आणि तिचं तापमान काही क्षणांसाठी सूर्याच्या पृष्ठभागापेक्षाही जास्त पोहोचू शकतं. म्हणून वादळी हवामानात झाडाखाली किंवा उघड्या मैदानावर उभं राहणं धोकादायक ठरू शकतं. निसर्गातील अनेक गोष्टी आपल्याला साध्या वाटतात, पण त्यामागे दडलं असतं विज्ञानाचं एक अद्भुत जग. आज आपण ढगांमध्ये वीज कशी तयार होते हे जाणून घेतलं. पण आता तुमच्यासाठी एक प्रश्न. तुमच्या मते वीज चमकताना सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती वाटते? आणि तुम्ही यापूर्वी या मागचं विज्ञान जाणत होतात का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची कमेंट आम्ही आवर्जून वाचतो. आणि अशाच निसर्गातील रहस्यांच्या शोधात आमच्या सोबत राहा. योगदान फाउंडेशन, तिथे प्रत्येक प्रयत्न हा निसर्गासाठी असतो.